नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सौ जयश्री मेहते इयत्ता 7वीचं सायन्स शिकवणार आहे. मागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लेसन 1 द लिव्हिंग वर्ल्ड ॲडॅप्टेशन अँड क्लासिफिकेशनचा पार्ट 1 शिकवला होता. यामध्ये आपण ॲडॅप्टेशनची डेफिनेशन बघितली होती. त्याचप्रमाणे ॲडॅप्टेशन इन ॲक्वॅटिक प्लांट्स अँड ॲडॅप्टेशन इन डेझर्ट प्लांट्स. मागील व्हिडिओमध्ये आपण सजीव सृष्टीतील अनुकूलन आणि वर्गीकरण अभ्यासलं. यामध्ये अनुकूलनची आपण व्याख्या बघितली. त्याचप्रमाणे अनुकूलन जलीय वनस्पतींमधील अनुकूलन, त्याचप्रमाणे वाळवंटी प्रदेशातील वनस्पतीमधील अनुकूलन आपण अभ्यासले. आज आपण पार्ट 2 बघणार आहे. पार्ट 2मध्ये आपण अभ्यासणार आहोत ॲडॅप्टेशन इन प्लांट्स ऑफ स्नोई रिजन, म्हणजेच हिमप्रदेशातील वनस्पतींमधील अनुकूलन. त्याचप्रमाणे ॲडॅप्टेशन इन प्लांट्स ऑफ फॉरेस्ट रिजन म्हणजे जंगल प्रदेशातील वनस्पतीमधील अनुकूलन. ॲडॅप्टेशन इन ग्रासलँड प्लांट्स म्हणजेच गवताळ प्रदेशातील वनस्पतीमधील अनुकूलन. आणि त्याचप्रमाणे ॲडॅप्टेशन फॉर इंजेक्शन ऑफ फूड इन प्लांट्स म्हणजेच अन्न ग्रहण करण्यासाठी वनस्पतींमध्ये झालेले अनुकूलन. याचा आज आपण अभ्यास करणार आहोत. फर्स्ट इज ॲडॅप्टेशन इन प्लांट्स ऑफ स्नोई रिजन. आता स्नोई रिजन म्हणजेच काय? हिमप्रदेशात. हिमप्रदेशात ज्या वनस्पती आढळतात त्यांच्यामध्ये त्या प्रदेशात राहण्यासाठी त्यांच्यामध्ये कोणतं अनुकूलन झालेलं आहे ते आपण बघणार आहोत. प्लांट्स ऑफ स्नोई रिजन मेनली इन्क्लूड कॉनिफेरस प्लांट्स. आपण मागील व्हिडिओमध्ये बघितलं. विच आर द कॉनिफेरस प्लांट्स? देवदार अँड पाईन. These trees are conical in shape due to their sloping branches. त्यांच्या जे फांद्या आहे, फांद्यांची रचना ही उतरती असते आणि उतरती असल्यामुळे त्या झाडाचा आकार हा शंकूसारखा झालेला असतो. In the heavy rain, snowfall and extreme cold in this region, their conical shape prevents the snow from accumulating on the trees and the thick bark helps to the tree to withstand the cold. आता हेवी रेनफॉल, हिमप्रदेशात कायम बर्फ पडत असतो, म्हणजे हिमवृष्टी होत असते आणि थंडी पण खूप असते. परंतु या शंकूच्या आकारामुळे, त्याच्या उतरत्या फांद्या असल्यामुळे त्या झाडाला शंकूचा आकार प्राप्त झालेला असतो आणि असा शंकूचा आकार प्राप्त झाल्यामुळे त्यावर पडणारा बर्फ हा तिथे साचून राहत नाही, तर तो खाली ओघळून पडत असतो. ऑक्युम्युलेटिंग म्हणजे साचून राहणे. तर शंकूचा आकार असल्यामुळे त्या साचून राहत नाही. त्याचप्रमाणे त्याची बार्क म्हणजे झाडाची साल पण खूप जाड असते, त्यामुळे थंडीतही ते झाड तग धरू शकतात. जर बर्फ त्या पानांवर साचून राहिला असता तर काय झालं असतं? झाडाची पानं ही सडली असती. दे विल गेट रॉट, म्हणजे सडली असती ती पानं, मग झाडही जळून गेलं असतं. अशा प्रकारचं झाड आपल्याकडे अशोकाचं झाड जे आहे ते तुम्ही बघितलं असेल. त्याचे लिव्स पण हे कॉनिफेरस असतात, कॉनिफेरस टाईप असतात, म्हणजे सूचीपर्णीसारखे असतात. अशाच प्रकारचे वृक्ष हे तिथे आपल्याला आढळून येतात हिमप्रदेशात. आता याच्यामध्ये ॲडॅप्टेशन कशामध्ये दिसून आलेलं आहे आपल्याला? लिव्हजमध्ये. ग्रॅज्युअल चेंजेस ऑकर इन द बॉडी ऑफ द ऑर्गॅनिझम टू सर्वाईव्ह इन दिस सराउंडिंग, टू ॲडजस्ट टू देअर सराउंडिंग. बघा इथे डेफिनेशन काय ॲडॅप्टेशनची, की तो त्या वातावरणाशी अनुकूलन करून घेत असतो, म्हणजे त्याच्याशी तो ॲडजस्ट करत असतो त्या ठिकाणी राहण्यासाठी. त्याच्या स्वतःच्या शरीरामध्ये तो प्लांट जे आहे ते बदल घडवून आणत असतात. पुढे ॲडॅप्टेशन इन प्लांट्स ऑफ फॉरेस्ट रिजन, जंगल प्रदेशातील वनस्पतींमधील अनुकूलन. अ व्हरायटी ऑफ प्लांट्स, ट्रीज, shrubs and herbs are found in forest. In the previous year we have learned about trees, shrubs and herbs. मागील इयत्तेमध्ये तुम्ही टाईप्स ऑफ ट्रीज शिकलेले आहे. त्यामध्ये ट्रीज म्हणजे वृक्ष, श्रब्स म्हणजे झुडूप आणि हर्ब्स म्हणजे रोपटे यांचा अभ्यास केले आहे. त्याचे एक्झाम्पल पण तुम्हाला माहिती आहे. तर ट्रीजचे एक्झाम्पल कोणते? बनियन प्लांट्स, मँगो ट्री, बनियन ट्री, लाईक दिस. श्रब्स मीन्स हे थोडेसे ट्रीपेक्षा थोडे लहान असतात आणि हर्ब्सपेक्षा थोडे मोठे असतात. फॉर एक्झाम्पल हिबिस्कस, चांदणी यासारखे. नंतर हर्ब्स हे खूपच लहान, म्हणजे जसे की तुलसी, पुदिना यासारखे छोटे जे असतात ते हर्ब्स.
आर फाउंड इन फॉरेस्ट. हे अशा प्रकारचे अनेक प्रकारचे विविध प्रकारचे वृक्ष हे जंगलामध्ये आढळून येतात. दीज प्लांट्स कम्पीट अमंग्स these plants compare against themselves for sunlight. आणि त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन चालू असते. कशासाठी? की सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी. सर्व वनस्पतींना फूड तयार करण्यासाठी सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते. दे मेक देअर ओन फूड, देअरफॉर दे देअर कॉम्पिटिशन अमंग्स देमसेल्व्स. त्यांच्यामध्ये एकमेकांमध्ये कॉम्पिटिशन असते सनलाईट मिळवण्यासाठी. हेन्स ट्रीज ग्रो टॉल टू गेट सनलाईट अँड क्लाइंबर्स अँड वाईन्स ग्रो टू अ ग्रेट हाईट विथ द सपोर्ट ऑफ ट्रीज. मग ट्रीज ज्या आहेत त्या उंच उंच वाढत जातात. परंतु वेली ज्या आहेत, मग वेली क्लाइंबर्सचे पण आपण 2 प्रकार बघितले, 2 टाईप्स बघितले मागील वर्षी, क्लाइंबर्स अँड क्रीपर्स. देर आर some examples of climbers. You know about climbers examples. Climbers like bitter gourd, money plant. These are climbers which are grow with the help of support. म्हणजे ते सपोर्ट घेऊन वर वाढत असतात. मनी प्लांट आणि बिटर गोर्ड म्हणजे आणि क्रीपर्स म्हणजे जे सरपटणारे वेल असतात, ते आधार घेऊन वरती चढत नाही, तर ते खालीच ग्रो होत असतात, खालीच वाढत असतात. बिकॉज दे हॅव लार्ज फ्रूट कोणाला असतं? फॉर एक्झाम्पल पंपकिन, वॉटरमिलन यांचं फ्रूट खूप मोठं असतं, म्हणून त्याला क्रीपर्स असे म्हणतात. आणि ते वेल जे आहे ते वरती झाडावर चढत नाही, ते खालीच पसरत असतात, त्याला क्रीपर्स असे म्हणतात. तर असे जे क्लाइंबर्स आहे दे ग्रो टू अ ग्रेट हाईट विथ द सपोर्ट ऑफ ट्रीज. मग ट्रीजचा सपोर्ट घेऊन ते उंच वर वाढत जातात. स्प्रिंग लाईक टेंड्रिल्स ऑन स्टेम ऑफ सम क्लाइंबर्स इज ॲन एक्झाम्पल ऑफ ॲडॅप्टेशन. तुम्ही आता कारल्याचा वेल किंवा पुन्हा मनी प्लांट वगैरे बघितला असेल, तर त्याच्या टोकाशी असे जे मुळं असतात त्याला स्प्रिंग लाईक स्ट्रक्चर असतं. स्प्रिंग लाईक सारखं असं तणाव असतो. तेच त्याचं काय असतं? ॲडॅप्टेशन. त्यालाच काय म्हणतात? ॲडॅप्टेशन. हे त्याच्यामध्ये ॲडॅप्टेशन झालेलं असतं फॉर ग्रो इन दिस सराउंडिंग. त्या सराउंडिंगमध्ये ग्रो करण्यासाठी त्या प्लांट्सने त्याच्या बॉडीमध्ये तसे चेंजेस करून घेतलेले आहेत. कोणत्या प्रकारचे चेंज केले आहेत? मग याच्यामध्ये अनुकूलन कशामध्ये झालेलं आहे या प्लांट्समध्ये? तर स्प्रिंग लाईक टेंड्रिल्स. याच्यामध्ये जे तणाव असतात, ते स्प्रिंग लाईक जे स्ट्रक्चर असतं, तिथे जर तुम्ही काडी लावली असेल किंवा एखादं झाड असेल, तर ते स्प्रिंग जे आहे त्याला गुंडाळलं जातं आणि ते प्लांट जे आहे ते वर वाढत जातं. इट इज द एक्झाम्पल ऑफ ॲडॅप्टेशन. नेक्स्ट आहे ॲडॅप्टेशन इन ग्रासलँड प्लांट्स. गवताळ प्रदेशातील वनस्पतींमधील अनुकूलन. डायव्हर्स टाईप्स ऑफ बुशेस अँड ग्रासेस आर फाउंड इन द ग्रासलँड. गवताळ प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणावर खुरटी झुडपं आणि गवताचे विविध प्रकार आढळतात. खुरटी झुडपं फॉर एक्झाम्पल अलोवेरा आणि काटेरी झाडं असे बरेच, कारण तिथे पाण्याची कमतरता आहे. स्कॅर्सिटी ऑफ वॉटर इन द डेझर्ट अँड ग्रासलँड. गवताळ प्रदेशात फायब्रस रूट ऑफ ग्रासेस प्रिव्हेंट सॉइल इरोजन. जर तुम्ही एखादं ग्रास घेतलं आणि ते मुळासकट उपटलं, फॉर एक्झाम्पल आता हरळी तुम्हाला माहितीच असेल, जे आपण गणपतीला वाहतो दुर्वा, त्याचं झाड, ते जर गवत तुम्ही मुळासकट उपटलं आणि ते पाण्यात जर त्याच्या मुळा धुवून घेतल्या आणि काचेच्या ग्लासात जर तुम्ही ठेवलं, तर त्याचे तुम्हाला जे रूट्स आहे ते एकाच ठिकाणी खूप जास्त आलेले दिसतील. म्हणजेच यालाच काय म्हणतात? फायब्रस रूट. आणि मग हे अशा प्रकारचे रूट्स का असतात? फॉर प्रिव्हेंट सॉइल इरोजन. सॉइल इरोजन मीन्स जमिनीची धूप. जमिनीची धूप थांबवण्याचं कार्य हे करत असतात. कारण ड्यू टू फ्लड्स अँड हेवी रेनफॉल अशामुळे काय होतं की पाणी, जमिनीवरची माती जी आहे ती वाहून जाते. किंवा जोरात वारा पण आला, ड्यू टू हाय विंड्स, तर जोरात वारा पण आला तर त्यामुळे सुद्धा माती ही उडून जात असते. तर ही माती घट्ट धरून ठेवण्याचं कार्य हे फायब्रस रूट्स हे तंतुमय मुळं करत असतात. ग्रासेस इन इक्वेटोरियल रिजन आर व्हेरी टॉल. ॲनिमल्स लाईक टायगर, एलिफंट्स अँड डिअर कॅन रिमेन हिडन इन दिस ग्रास. आणि इक्वेटोरियल रिजन म्हणजे काय? विषुववृत्तीय प्रदेश. विषुववृत्तीय प्रदेशामध्ये हे गवत खूप उंच असतं. एवढं उंच असतं की त्यामध्ये टायगर, वाघ, हत्ती आणि हरिण हे त्यामध्ये लपू शकतात. अशा इतक्या उंच ते गवत असतं. हाऊएव्हर ग्रासेस इन कोल्ड रिजन आर व्हेरी शॉर्ट. परंतु थंड प्रदेशामध्ये हेच गवत उंचीने असं कमी उंचीचं असतं. म्हणून ॲनिमल्स लाईक द रॅबिट आर फाउंड इन सच ग्रासेस. म्हणून छोटं उंचीचं गवत असल्यामुळे त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचे प्राणी राहतात? रॅबिटसारखे प्राणी त्या ठिकाणी आढळून येतात. व्हास्ट मिडोज आर फाउंड इन हिली एरियाज ॲज वेल ॲज प्लेन्स. प्लेन्स म्हणजे काय? सपाट प्रदेश. आणि हिली एरियाज म्हणजे डोंगर भाग. तर डोंगर उतारावर आणि सपाट भागामध्ये
काही ठिकाणी तुम्हाला भरपूर प्रमाणात वास्ट मिडो म्हणजे गवताचे कुरण हे आढळून येतात. आता हे आपण बघितलं ॲडॅप्टेशन इन ग्रासलँड प्लांट्स म्हणजे गवताळ प्रदेशामध्ये वनस्पतीमध्ये अनुकूलन झालेलं आढळून येतं. आता या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहे ऑब्झर्व अँड नोट डाऊन द ॲडॅप्टेशन इन पार्ट्स ऑफ प्लांट्स लाईक पोटॅटो, ग्राउंडनट, याम, हिसॅन्थ, ऑलिव्ह, ॲकेशिया, कॅरेट्स, अनियन, बिटर गोर्ड, ग्रेप वाईन एक्सेट्रा अँड अदर प्लांट्स इन युअर सराउंडिंग. तुमच्या सराउंडिंगमध्ये जेवढे प्लांट्स असतील हे अशासारखे जे प्लांट्स आहे त्यांच्यामध्ये ॲडॅप्टेशन कोणत्या पार्ट्समध्ये झालेलं आहे, त्या प्लांटच्या कोणत्या पार्टमध्ये कोणत्या प्रकारचं ॲडॅप्टेशन झालेलं आहे याचं तुम्ही ऑब्झर्वेशन करायचं आहे आणि ते तुमच्या बुकमध्ये नोट डाऊन करायचं आहे. याच्यामध्ये तुम्हाला जर अर्थ माहीत नसेल तर याम म्हणजे सुरण, नंतर हॅसिंथ म्हणजे जलपर्णी, अलोवेरा तुम्हाला माहिती आहे, कोरफड, ॲकेशिया म्हणजे बाभूळ आणि बिटरगड म्हणजे कारले. त्यानंतर नेक्स्ट आपण अभ्यासणार आहोत ॲडॅप्टेशन फॉर इंजेक्शन ऑफ फूड इन प्लांट्स. इंजेक्शन्स मीन्स अन्नग्रहण करणे. आता आपण बघितलं की प्लांट्सला सर्वाईव्ह करण्यासाठी टू सर्वाईव्ह इन द सराउंडिंग प्लांट्स मेक्स ॲडॅप्टेशन इन इट्स ओन बॉडी. तर त्याच्या ओन बॉडीमध्ये सर्वाईव्ह करण्यासाठी, त्या सराउंडिंगमध्ये सर्वाईव्ह करण्यासाठी प्लांट्सने काही ॲडॅप्टेशन करून घेतलेले असते. त्याचप्रमाणे त्या प्लांट्सला ग्रो होण्यासाठी अन्नाची पण गरज असते. सम प्लांट मेक्स देअर ओन फूड. काही प्लांट्स, नियरली ऑल प्लांट्स, सर्व प्लांट्स बहुतेक त्यांचं स्वतःचं अन्न स्वतः तयार करत असतात, पण काही प्लांट्स जे आहे ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करत नाही. तर ॲडॅप्टेशन फॉर इंजेक्शन ऑफ फूड इन प्लांट्स. तर अन्न ग्रहण करण्यासाठी त्या प्लांट्समध्ये काय चेंजेस अनुकूलन घडून आलेलं आहे ते आपण अभ्यासणार आहोत. मोस्ट ऑफ द प्लांट्स आर अँकर इन द ग्राउंड आर ऑटोट्रॉपिक्स. आता बहुतेक सर्वच वनस्पती ह्या जमिनीवर स्थिर असतात. दे आर नॉट मूव्ह फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस अँड they are autotropics. There are two types of plants, autotrophs and heterotrophs. Autotrophs म्हणजे स्वयंपोषी and heterotrophs means परोपोषी. तर सर्वच वनस्पती बहुतेक स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात विथ द हेल्प ऑफ सनलाईट अँड कार्बन डायऑक्साईड इन एअर अँड वॉटर. हाऊएव्हर प्लांट्स लाईक डॉडर आर पॅरासाईट अँड हेटेरोट्रॉपिक प्लांट्स. हेटेरोट्रॉपिक मीन्स दे डू नॉट मेक देअर ओन फूड. ते त्यांचं स्वतःचं अन्न स्वतः तयार करत नाही. फॉर एक्झाम्पल डॉडर प्लांट, अमरवेल असा प्लांट आहे की जे स्वतःचं अन्न स्वतः तयार करत नाही. अशा प्लांट्सला काय म्हणतात? परोपोषी. द प्लांट्स बॉडी ऑफ डॉडर कन्सिस्ट ऑफ येलो वायर लाईक स्टेम्स. इट इज लीफलेस अँड कॅनॉट परफॉर्म फोटोसिंथेसिस. आता तुम्ही जर रस्त्याने कुठे जात असाल त्या ठिकाणी तुम्हाला मोठं ट्री दिसलं तर त्यामध्ये त्या ठिकाणी तुम्हाला पिवळ्या रंगाचे अशा तंतुमय काड्यांसारखं एक जाळं दिसेल, वायरसारखे जाळं दिसेल त्या झाडावर. बहुतेक नीमच्या झाडावर दिसून येतं. तर हे जे असतं हे पिवळ्या तंतुमय काड्यांचं हे खोडांचं जाळं असतं आणि पानं हे जे प्लांट आहे डॉडर प्लांट याला पानं नसतात. पानं नसल्याने अमरवेल स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाही. बिकॉज फोटोसिंथेसिस आर टेक प्लेस इन देअर लिव्ज. आणि या प्लांटला लिव्जच नाही आहे, त्यामुळे फोटोसिंथेसिसची क्रिया या ठिकाणी घडून येत नाही. परंतु आधारक वनस्पतीच्या खोडातून पोषक द्रव्ये शोषून घेण्यासाठी तिला चूषक मुळे असतात. हाऊएव्हर इट हॅज अ हिस्टॉरिकल रूट्स फॉर ॲब्सॉर्बिंग न्यूट्रियंट फ्रॉम द होस्ट प्लांट. होस्ट प्लांट्स मीन्स आधारक म्हणजे सकिंग रूट्स म्हणजे चूषक मुळे असतात. आणि या प्लांटला चूषक मुळे असतात जे होस्ट प्लांटमधनं त्यातले न्यूट्रियंट्स म्हणजे पोषक द्रव्य हे शोषून घेतात. फॉर एक्झाम्पल मी आता तुम्हाला नीमचं उदाहरण दिलं तर नीम या ठिकाणी काय आहे? हे आहे होस्ट प्लांट आणि त्याच्यावर जगणारं पॅरासाईट म्हणजे काय झालं? डॉटर प्लांट म्हणजे अमरवेल. म्हणजे निमच्या झाडावर अमरवेल असेल तर अमरवेल हा काय आहे? पॅरासाईट्स म्हणजे परपोषी आहे आणि नीमचं झाड हे काय झालं? होस्ट प्लांट. These roots penetrate up to the conducting vessels of the host plant to absorb water and food. आणि हे जे डॉडर प्लांट आहे किंवा दुसरं कुठलंही पॅरासाईट प्लांट जे असेल त्याचे जे रूट्स आहे इट पेनिट्रेट अप टू द कंडक्टिंग वेसल्स म्हणजे त्याचे मुळं ह्या आधारक वनस्पतीच्या अगदी जलवाहिन्या आणि रसवाहिन्यापर्यंत आतपर्यंत शिरलेले असतात फॉर ॲब्सॉर्बिंग वॉटर अँड फूड. आणि त्या होस्ट प्लांटमधलं अन्न आणि पाणी हे शोषून घेत असतात.
अनदर एक्झाम्पल ऑफ द पॅरासाइट इज फंगी. फंगी डू नॉट हॅव क्लोरोफिल अँड कॅनॉट परफॉर्म फोटोसिंथेसिस. आता फंगी जे आहे याच्यामध्ये सुद्धा क्लोरोफिल नसतं. फॉर एक्झाम्पल तुम्ही जर पोळी किंवा ब्रेड 3 दिवस एक डब्यामध्ये झाकण बंद करून ठेवायचं, तिसऱ्या दिवशी झाकण उघडलं तर त्या ठिकाणी तुम्हाला कॉटन लाईक स्ट्रक्चर आणि असे छोटे छोटे त्या ठिकाणी रूट लाईक फायबर्स दिसतील, म्हणजे तंतू दिसतील मुळांसारखे. तर हे काय झालं, फंगी म्हणजे फंगस आलं. आपण म्हणतो बुरशी आली, बुरशी ही त्याचंच एक एक्झाम्पल आहे परपोशीचं. बुरशीमध्ये हरितद्रव्य नसल्यामुळे ती प्रकाश संश्लेषण करू शकत नाही. दे ऑब्टेन फूड फ्रॉम स्टार्ची फूडस्टफ्स लाईक भाकरी अँड ब्रेड. आणि मग या ठिकाणी त्यांचं होस्ट काय असतं, भाकरी आणि ब्रेड. भाकरी किंवा ब्रेडमधनं ते स्टार्ची सबस्टन्सेस म्हणजे त्यामधले ते पिष्टमय अन्नपदार्थ त्यामधनं शोषून घेतात. दे हॅव रूट लाईक फायबर्स अँड फॉर ॲब्सॉर्प्शन ऑफ फूड. आणि रूटसारखे त्यांना फायबर असतात, तंतू असतात की ज्यातून ते भाकरी आणि ब्रेडमधनं न्यूट्रियंट्स हे शोषून घेत असतात. प्लांट्स नीड नायट्रोजन, फॉस्फरस अँड पोटॅशियम फॉर ग्रोथ. प्लांट्स दॅट ग्रो इन सॉईल विच इज डिफिशियंट इन नायट्रोजन लाईक ड्रॉसेरा, व्हीनस फ्लायट्रॉप, पिक्चर प्लांट एक्सेट्रा फुलफिल देअर नीड फॉर नायट्रोजन बाय कन्झ्युमिंग इन्सेक्ट. आता वनस्पतींच्या वाढीसाठी नायट्रोजन, फॉस्फरस व पोटॅशियम या घटकांची आवश्यकता असते. परंतु काही जमीन जी असते त्यामध्ये नायट्रोजनची कमतरता असते. मग अशा प्रकारच्या जमिनीमध्ये फ्लायट्रॉप, व्हीनस फ्लायट्रॉप्स, नंतर ड्रॉसेरा मीन्स घटपर्णी, अशा प्रकारचे वनस्पती ह्या वाढतात. आणि ह्या वनस्पतींमध्ये नायट्रोजनची कमतरता असते. मग ती नायट्रोजनची कमतरता भरून काढण्यासाठी त्या वनस्पती कीटक खातात. Adaptation are seen in these plants which serves to attract insect and hold them captive. आता ह्या वनस्पतींमध्ये नायट्रोजनची कमतरता असते. मग ही नायट्रोजनची कमतरता भरून काढण्यासाठी त्या वनस्पती कीटक खातात. पण कीटक तर तिथे येण्यासाठी, त्या आकर्षिले जाण्यासाठी म्हणून त्या लिव्सचे कलर हे रेड किंवा ऑरेंज कलर, लिव्स किंवा फ्लावर्स असतात त्यांना रेड किंवा ऑरेंज कलरचे, की ज्यामुळे कीटक त्या ठिकाणी इन्सेक्ट ॲट्रॅक्ट होतात अँड तिथे ते बसतात त्या पानावर किंवा फुलावर. अँड दे हॅव द लीफ ऑर द फ्लावर्स हॅव स्टिकी सबस्टन्स विच स्टक देम टू द इन्सेक्ट. आणि त्यावर असणारा चिकट जो द्रव असतो तो त्या कीटकांना चिटकतो. तिथे बसल्यावर कीटक त्याला चिटकतात आणि नंतर मग त्याचे लीव्स जे आहे ते बंद होतात. अशा प्रकारे इट गॅलॉप्स द इन्सेक्ट. आणि मग अशा प्रकारे तो कीटक खात असतो आणि स्वतःची नायट्रोजनची कमतरताही भरून काढत असतो. मी तुम्हाला व्हीनस फ्लायट्रॉप्स कसं काय प्रकारे कार्य करतं याचा व्हिडिओसुद्धा टाकत आहे, तो तुम्ही व्यवस्थित बघायचा आहे. पुन्हा हा लेसन रीड करून ठेवायचा. धन्यवाद.